आज होती श्रीमलंगडची पालखी. या दादनवल्या जिथला इतिहास माहिती करून भैयो इतिहास नाही बघला तर काय फायदा. ओम नमो आदेश मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत श्रीमलंगडला आणि ज्या संघासोबत जाणार होतो तो म्हणजे आपला विश्व हिंदू परिषद बजरंग दल. न असं भाई सगळं आपलं बजरंगी जमलं ते एकत्र भाई सगळं आता जायला निघलं. तर जाताना आशीर्वाद घेतला भगवान श्रीरामांचा, मच्छिंद्रनाथांचा आणि भारत मातेचा. जाताना भाई सगळे आपण सूचनांचं पालन करणार होतो, त्यासाठी सर्व सूचना माहिती करून घेता पहिला धक्का निघाला. त्यामुळे आपण सर्व सूचनांचं पालन करीत आपल्या ज्या साधारण घोषणा होत्या त्या देत आपण चाललो होतो. तर मित्रांनो, आपण अर्ध्या रस्त्यावर पोहोचलो तर बघू शकता भाई कौरव बजरंगी म्हणजे सर्व हिंदू बांधव एकत्र जमलं. तर भाई याच आपल्याला क्षणाची आतुरता होती. एकूण 3 धक्के सोडणार होते आणि त्यातला आपला पहिला धक्का होता. तसंच आपण पोहोचलो होतो दुर्गा माता मंदिराच्या रांग इथेशी भाई नॉनस्टॉप बोलतो मी. तर भाई नॉनस्टॉप येण्याचं कारण भाई एकच होतं, कारण की आपण येताना भाई प्रभू श्रीरामांचा आणि बजरंग बलीचं नाव घेत गेलतो. दुर्गा मातेची आरती बिरती झाली ना आपण पुढे चाललो होतो ना भाई. आपल्याला भेटला होता काकडालचा डॉन भाई, बघू शकता परत्याचा भाऊस. तर मित्रांनो, आपण आता पुढे चाललो होतो ना भाई, सकारात्मक ऊर्जा भाई हवेमध्ये दरवळत होती, कारण की आता आपण मंदिराच्या जरा जवळ चलतो ना. सगळं धर्मरक्षक पेटून उठलं. तर कारण की भाई आवरे वर्ष झाले भाई आपण लढा करतो, परंतु आपला श्रीमलंगड मुक्त काही होऊ नये. या लढ्यामध्ये भाई सगळ्या गावाल्यांचा सपोर्ट होता. बघू शकता आकाशदाना ही गावातली भाई त्यांच्या टीम भाई. आपण पोहोचलो होतो वरती, बघू शकता नाथांच्या समाधी जवळ बघू शकता भारी असा भगवत ध्वज फडकवत असताना. तर मित्रांनो, बरेचशा कमेंट येतात की मस्जिद आहे का, दर्गा आहे भाई. सगळ्यांना सांगायचं आहे की भाई श्रीमलंगड मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. तशी मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला सर्व नाथ संप्रदायाची चिन्ह बघायला भेटतील. नाथ संप्रदाय म्हणजे हिंदू धर्मातील पवित्र असा संप्रदाय जो गुरुदेव दत्त यांच्या आशीर्वादाने पवित्र आहे. आणि मलंगडावरती जी समाधी आहे ती नाथ संप्रदायाचे पहिले नाथ म्हणजे बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांची समाधी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माघ पौर्णिमेला नाथांची पालखी सुद्धा आहे. या पालखीला आपण सुद्धा उपस्थित आहोत. जर मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या मनीष भोईर पोरवून पायटू या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केली आहे, तर ती जाऊन तुम्ही सर्वांनी बघा. तवरानच भेटला आपल्याला मंगेदाना, बघू शकता इथे मिलिंदा भाई आपल्या गावातली पोरा इथे सगळी येलती. या दादाचं नाव नाही माहिती, यो पण येतात दर्पणदाना बघू शकता, आकाशदा पण येतात. तवरान आपण पुढे गेलो पालखीच्या इकडेशीने बघू शकता नरदेश दाना, निलेश दाना आपल्या गावातली पोरा आलती भाई. पहिले भेटले ते न्यावलपाडची पोरा, नंतर भेटली मांगरोलची ना आता भेटल्या भाई आपल्याला चिचिलची. यांच्या इकडे कॅमेरा फिरवलं तर तवरान येलतं भाई. बघू शकता आपल्या मांगरोल गावातील सगळं धर्मरक्षक. तवरान आवाज दिला विनायकदानी बोलतं माझी इकडे बोलतं कॅमेरा फिरव बोलतं. हे बघा आपल्या गावातली पण पोरा आलती भाई, फुल जोशान होती. त्याच्यानंतर आपण घेतली छोटीशी एक मुलाखत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितली नसेल तर लवकर जाऊन बघा. नाथांच्या पालखीचा एक संदेश म्हणून बघू शकता एक डोंगरावरती ज्योत प्रज्वलित होले. पालखीचा दुसरा संदेश म्हणजे फटाकडे वाजले का समजाचा पालखी निघली. तवरान आलं तर तलोजाचं भोई जागा साफ करायला. ढोल आणि मशाल बघू शकता मित्रांनो. आता पालखी मागच असेल म्हणजे हिंदू पारंपरिक पद्धतीने कणकीचं दिवं पण आणलं ते भाई डोक्याच्या हिंदूंकडून. स्वर्ग म्हणजे काय इतिशी मित्रांनो आता समजला. आणि मित्रांनो, दरवर्षीच्या पालखीचा मान हा तलोजा गावातील हिंदू आगरी कोली लोकांना आहे. तर मित्रांनो, कसा वाटला मिनी ब्लॉग हे कमेंटद्वारे पोहोचू द्यात आणि जाता जाता लाईक आणि फॉलो करा.